इंडियामध्ये लोकांना गॅस, पेट्रोल आणि डिझेल पाहिजे होते आणि आम्हाला नेदरलँडमध्ये हापूस पाहिजे होते. आम्ही इथे प्रत्येक मराठी फ्रेंड आणि मराठी ग्रुपला विचारत होतो, हापूस कुठे मिळेल? डिलिव्हरी आहे का? रेट काय आहे? ओरिजिनल रत्नागिरी आहे का? एका शॉपवाल्याकडे मँगोज आहेत, पण तो भाऊ राहतो 3 तासाच्या अंतरावर. पेट्रोलचा आणि ट्रेनच्या तिकीटचा खर्च आंब्यापेक्षा जास्त. फायनली एका इंडियन स्टोअरमधून कॉल आला, फ्रेश हापूस अवेलेबल. त्या मोमेंटला खरंच असं वाटलं की इंडिया वर्ल्ड कप जिंकला. तो मँगोचा पहिला बाईट मला खरंच जुन्या आठवणींमध्ये घेऊन गेला. आमरस पुरणपोळी, फॅमिली, समर वॅकेशन आणि मामाचे गाव. पीपल अब्रॉड डोंट अंडरस्टँड. हापूस इज नॉट अ फ्रूट. इट्स अ इमोशन. इट्स अ फीलिंग. तुम्हाला आज जरी मी ड्रामॅटिक वाटत असले, तरी ह्या माझ्या आंब्याविषयीच्या रिअल फीलिंग्स आहेत.